कार्यक्रमाच्या आयोजिका अध्यक्षा अश्विनीताई धुमाळ तसेच स्वागताध्यक्ष मनोजदादा धुमाळ यांच्या वतीने आपण यांचं स्वागत करतोय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण आवर्जून अनेक मान्यवर एकदा जोरदार टाळ्या वाजवून दाखवायचे आहेत। जरा बघूया आपले कल्याणकर येणाऱ्या पाहुण्यांचं कसं स्वागत करतायत। हात वर करून हात उंचावून एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण अनेक मान्यवर आज इथे आवर्जून उपस्थित राहत आहेत। हा कार्यक्रम या कार्यक्रमाचा अनुभव घेण्यासाठी पुन्हा एकदा उपस्थित सर्वच मान्यवरांचं मनापासून स्वागत। शिलाताई गांगुर्डे यांचं देखील मनापासून स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याण पूर्व पश्चिम शहर आयोजित भीम जल्लोष 2019 आलेल्या सर्व मान्यवरांचं तसेच बौद्ध धम्म उपासक उपासिकांचं मी सुशील मेस्त्री या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, सादर करतोय। सन्माननीय अश्विनीताई धुमाळ आणि मनोज शेठ धुमाळ आयोजित भीम जल्लोष 2019 सर्वप्रथम सर्वांना सविनय जय भीम। हा कल्याणचा आवाज दादरच्या चैत्यभूमीपर्यंत पोहोचला पाहिजे। जय भीम। ये बात विश्व शांतीचे उद्गाते आणि कोणत्याच प्रकारच्या विषमतेला न मानता साऱ्या विश्वाला आपल्या धम्मात सामावून घेणारे विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या दोह्यांच्या माध्यमातून लोकांना समतेची आणि सदाचाराची शिकवण देणारे संत कबीर या देशात सर्वप्रथम ज्यांनी स्त्रियांसाठी शाळा काढल्या असे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते तथा कोटी कोटी दीनदलितांचं आराध्य दैवत महान क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले जो जसा बोलतो तसा चालतो त्याला तथागत म्हणतात। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या संतांच्या उक्तीप्रमाणे ज्यांनी दिवसभर हातात झाडू घेऊन गावातील घाण साफ केली तथा रात्रीच्या वेळेला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज तुम्हा आम्हाला स्वराज्याची पहाट दाखवणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज दलितोद्धारक प्रज्ञासूर्य महाप्रज्ञावंत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे माता जिजाई माता भीमाई माता रमाई यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन तसेच शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या शोषितांच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा आपल्या लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून सादर करतोय। आदर्श शिंदे प्रस्तुत आदर्श शिंदे लाईव्ह। तथागताला आणि भीमाला प्रथम स्मरतो मी तथागताला आणि भीमाला प्रथम स्मरतो मी दोन्ही गर्हे जोडून वंदन तयाला करतो मी। क्रांतीत आहे खरी धम्म क्रांतीत आहे शांती कार्य भीमाचे सारे मोलाचे ध्यानी मनी धरतो मी दोन्ही गर्हे जोडून वंदन तयाला करतो मी वंदन तयाला करतो मी। शांती दूताच्या वैभवशाली जाऊनी
जाऊनिया आश्रमा जाऊनिया आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा शांती दूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा जाऊनिया आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा तथागताची तत्व प्रणाली आचरणाची मुभा मिळाली तथागताची तत्व प्रणाली आचरणाची मुभा मिळाली जीवनानंदे आज बहरली जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा करू बुद्धमय उभ्या धरेला प्रेतमनीचा नेतैरेला करू बुद्धमय उभ्या धरेला प्रेतमनीचा नेतैरेला रम्य चंद्रमा आजूदेला रम्य चंद्रमा आजूदेला इथेच थोडे रमा इथेच थोडे रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा शांती दूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा जाऊनिया आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा सादर करतोय सन्माननीय अश्विनीजी धुमाळताई आणि मनोज शेठ धुमाळ यांच्या आयोजनातून साकारण्यात येणारा हा कार्यक्रम अर्थात आदर्श शिंदे प्रस्तुत आदर्श शिंदे लाईव्ह. ज्याने स्वतःचा उद्धार केलाय तो साऱ्या जगाचा उद्धार करू शकतो. जो स्वतः जागा आहे तो साऱ्या जगाला जाग करू शकतो. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजेच जागे असलेले जागृत असलेले हे संपूर्ण विश्व दुःखानं ग्रासलेलं आहे. या संपूर्ण विश्वाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध संबोधी प्राप्त करण्याकरता बसले.
त्यावेळी त्यांना अनेक मारांचा सामना करावा लागला. ह्या मारा म्हणजेच काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर या सर्व मारांचा तथागत भगवान गौतम बुद्धांनी सामना केला. त्या मारांना परतावून लावलं आणि संबोधी प्राप्त केली. तथागत भगवान गौतम बुद्ध नेहमी म्हणायचे, नत्थी राग समो अग्नी, नत्थी दोष समो मल. नत्थी राग समो अग्नी, नत्थी दोष समो मल, नत्थी स्कंद समा दुःखम, नत्थी संती परम सुखम. म्हणजेच रागासारखा कोणताही अग्नी नाही, द्वेषासारखं कोणतंही मळ नाही, पंचस्कंदांसारखं कोणतंही दुःख नाही आणि शांतीसारखं कोणतंही सुख नाही. ही शांती अर्थात निर्वाण स्थिती, आणि हीच निर्वाण स्थिती प्राप्त करण्याकरता आपल्याला धम्मपद सांगतं. महापुरुष जन्माला येतात आणि क्षणार्धात अंतर्धात पावतात असं कधी होत नाही. त्यांच्या येण्याला, त्यांच्या जगण्याला एक इतिहास असतो, आणि हाच इतिहास होता विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माला येण्याला. ते होते म्हणून माणसाला माणूस पण मिळालं. ते होते म्हणून गावकुसा बाहेरच्या वस्त्या गावात आल्या. ते होते म्हणून माणसाला न्याय आणि अधिकार मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात 1906 साली माता रमाईनं प्रवेश केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संसार अगदी सोन्यानं नटवला, सोन्यानं मढवला. अहो, त्यांचा विवाह पार पडल्यानंतर काही दिवसातच बाबासाहेब परदेशी शिक्षणासाठी गेले. त्यावेळी सारा संसाराचा भार माता रमाईच्या खांद्यावर येऊन पडला होता. माता रमाईनं लोकांच्या घरची धुणी भांडी केली, शेण साधवलं, मोळ्या विकल्या, आणि त्यातून जे काही पैसे मिळाले त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी शिक्षण घेत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रलेखनातून कित्येक वेळा माता रमाईला सांगितलं होतं, म्हणाले होते, रामू, आज मला इथे उपवास घडत आहे. तुला देखील जर तिथे उपवास घडत असेल तर तू तुझे सोन्याचे दागिने विक आणि त्यातून जे काही पैसे मिळतील त्यातून आपला उदरनिर्वाह कर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी, आणि अशा वेळी आपलं सोन्या मोत्याची माळ सुरक्षित राहावी, त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, हीच मनोमनी प्रार्थना करताना माता रमाई काय म्हणतात, ऐकूया पुढील गीतातून. सोन्या
माझ्या साहेबावानी जगी नाही कुणी सुखानं राहू दे माझं काळमणी सुखानं राहू दे माझं काळमणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सुखानं राहू दे माझं काळमणी सुखानं राहू दे माझं काळमणी सुखानं राहू दे माझं काळमणी. जरा एकदा बाबासाहेबांच्या नावाचा गजर होऊन जाऊ द्यात. सर्वजण तयार आहात? तयार आहात? हा कल्याणमधील आवाज दादरपर्यंत पोचला पाहिजे. बोला विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव म्हणून सर्वत्र जगप्रसिद्ध आहेतच, पण काही लोक त्यांना केवळ दलितांचे प्रेरणास्थान, दलितांचे उद्धार करते, दलितांचे कैवारी असं म्हणतात. अहो, ज्या बाबासाहेबांनी संपूर्ण भारतातील सर्वंकष व्यवस्था बदलण्यासाठी आपलं आयुष्य खर्चून घातलं, त्या बाबासाहेबांना केवळ दलितांचे कैवारी असं संबोधलं जातं. बरं, कैवारी या शब्दाचा अर्थ तरी काय असतो? कैवारपण घेणं म्हणजे काय असतं? खोटेपणा करणं, एखाद्याची पैसे मिळतायत म्हणून त्याची बाजू घेणं, त्याच्यावर उपकार करणं. कैवारपण म्हणजेच दाईचं काम असतं. दाईचं काम काय असतं? बाळणपण करण्याचं. पण आई होण्याच्या कळा मात्र त्या माऊलीला, त्या आईलाच सोसाव्या लागतात. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे कैवारी कसे काय असू शकतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही साऱ्या बहुजनांची, सबंध भारताची माऊली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या यातना भोगल्या होत्या त्याच यातना वामनदादा कर्डक यांनी देखील भोगल्या होत्या. बाबासाहेबांनी जे दुःख सहन केलं होतं, सोसलं होतं, तेच वामनदादा कर्डक यांनी देखील सोसलं होतं. आणि वामनदादांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर वामनदादांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे भासतात ऐकूया पुढील गीतातून. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराय. चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीम
थोडा कोरस वाढू द्या. माऊलीची माया होता माझा भीमराया. हो चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. तोची तला सारा देत होता सारा, तोची तला सारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, उभारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, भीमाई परी चिल्या पिल्या भरी, भीमाई परी चिल्या पिल्या भरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा, लोपली निराशा आता लोपली निराशा, लोकली निराशा आता लोकली निराशा, लोपली निराशा आता लोपली निराशा, 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी, 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा भीमराया, विकासाचा पाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. झाले नवे नेते मलाईचे धनी, झाले नवे नेते मलाईचे धनी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी, वामनच्या मनी येती जुन्या आठवणी, झुंज दिली खरी रामकुंडावरी, झुंज दिली खरी रामकुंडावरी, दगड घोटी खाया होता माझा भीमराया, दगड घोटी खाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, 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 माऊलीची माया होता माझा भीमराया. जय भीम. चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात माता रमाईनं पाऊल ठेवलं आणि त्यांचा संसार अगदी सोन्यानं नटवला, सोन्यानं मढवला. अहो कित्येक हाल अपेष्टा सोसल्या त्या माऊलीने.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर व्हावे म्हणून त्या माऊलीनं लोकांच्या घरची धुणी भांडी केली, शेण सारवलं, मोळ्या विकल्या आणि त्यातून जे काही पैसे मिळाले त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले. बॅरिस्टर झाल्यानंतर इथल्या सरकारने बाबासाहेबांचा फार मोठा सत्कार समारंभ करायचं ठरवलं. त्यावेळी ही आनंदाची बातमी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई जवळ आले. माता रमाईंना म्हणाले, रामू, मी आज जो काही बॅरिस्टर झालोय तो केवळ तुझ्यामुळे. मी आज जो काही बॅरिस्टर झालोय तो केवळ तुझ्यामुळे. इथल्या सरकारनं माझा फार मोठा सत्कार समारंभ करायचं ठरवलंय आणि त्या सत्कार समारंभाला तुला यावंच लागेल. त्या सत्कार समारंभाला तुला यावंच लागेल. हे ऐकताच माता रमाईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. कारण त्या सत्कार समारंभाला जाण्यासाठी माता रमाईकडे एक छानशी साडी किंवा सुंदरसं लुगडं नव्हतं. अहो, तिच्या अंगावर जे लुगडं होतं त्या लुगड्याला भला मोठा भोग पडला होतं. ते भलं मोठं भोग तिच्या लुगड्याला नव्हे तर आमच्या समाजाच्या नशिबाला पडलेलं भोग तिच्या लुगड्यावर पडलं होतं. माता रमाई रडत होत्या. माता रमाईंना सुचेना आता सत्कार समारंभाला जावं तरी कसं. इतक्यात माता रमाईंच्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी एका सत्कार समारंभाच्या वेळी एक जरीचा फेटा भेट म्हणून दिला होता. माता रमाई तडक त्या फेट्याजवळ गेल्या. त्या अंगावरचं लुगडं सोडलं आणि तो जरीचा फेटा इतक्या सुंदररित्या नेसला, इतक्या सुंदररित्या नेसला की जणू काही त्या माऊलीनं सुंदरशी साडी नेसली असावी. माता रमाई तो जरीचा फेटा नेसून शेवटच्या रांगेत एका कोपऱ्यात बसल्या होत्या. कारण कोणाचं जर लक्ष माता रमाईवर पडलं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हसू झालं असतं. बाबासाहेबांचं हसू होऊ नये म्हणून ती माऊली शेवटच्या रांगेत एका कोपऱ्यात बसली होती. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. विचारपीठावर बाबासाहेबांना बोलवण्यात आलं. बाबासाहेबांनी भाषण करायला सुरुवात केली आणि भाषण करता करता बाबासाहेबांच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागले. तेथे लोकांना वाटलं की बाबासाहेब आमच्या समाज बांधवांसाठी अश्रू ढाळतायत. बाबासाहेबांचं आमच्यावर प्रेम आहे. बाबासाहेबांचं आपल्या समाज बांधवांवर प्रेम होतच, पण त्यावेळी बाबासाहेबांना रडू कोसळलं होतं ते कोपऱ्यात बसलेल्या माता रमाईला, जरीचा फेटा नेसलेल्या माता रमाईला पाहून. बाबासाहेबांनी स्वतःला कसं बस सावरलं आणि भाषण करायला सुरुवात केली. आणि भाषण करताना बाबासाहेब म्हणू लागले, माझ्या समाज बांधवांनो, मी आजवर तुम्हाला इतकं काही देत आलोय, इतकं काही देत आलोय, पण माझ्या रामूला एक सुंदरशी साडी किंवा सुंदरसं लुगडं घेऊन देऊ शकलो नाही, याची मला खंत वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना एकूण 5 अपत्य झाली. त्यातील मोठा मुलगा यशवंत हाच जगला. बाकीची 4 मुलं तहान भुकेनं त्यांच्याकडून हिरावून नेली. पण माता रमाईंनी याची वाच्यता कधी बाबासाहेबांसमोर केली नाही. कारण बाबासाहेबांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलं होतं. त्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यत्यय येऊ नये म्हणून ती माऊली कोणाला काहीच बोलली नाही. मला इथे जमलेल्या माता भगिनींना विचारायचंय की माता रमाई सारखं बलिदान आजकालची स्त्री करू शकेल का हो? नाही ना. मग त्या माता रमाईसाठी जोरदार हक्काच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. माता रमाई होत्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले. अरे म्हणतात ना, पीपल के पेड़ के नीचे बैठो तो कोई भगवान बुद्ध नहीं हो सकता. हाथ में लिए झाड़ू कोई गांव गली झाड़े तो कोई संत गाडगे बाबा नहीं हो सकता. दीन दलितों को पिलाए पानी तो कोई महात्मा ज्योतिबा फुले नहीं हो सकता. हाथ में लिए नंगी तलवार कोई दुश्मनों को मार गिराए तो छत्रपति शिवाजी महाराज नहीं हो सकता. और बैरिस्टर की पदवी भले कर ले कोई हासिल, लेकिन डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जैसा कोई बैरिस्टर नहीं हो सकता. कोई बैरिस्टर नहीं हो सकता. वदे रमान कीर्ती म्हणजे मनात लाज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ. येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ. येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ. गुणी गुणांचा राजा दिनांचा, गुणी गुणांचा राजा दिनांचा, आटन संसार साग येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ. येणार
ज्यांची अगदी उत्सुकतेने वाट पाहत होतात ते अर्थात महाराष्ट्राचे लाडके गायक शिंदेशाहीचं खणखणीत नाणं आदर्शजी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालं. जरा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, कल्याण पूर्व व पश्चिम शहर, मुख्य आयोजिका अश्विनी मनोज धुमाळताई आणि स्वागताध्यक्ष मनोज शेठ धुमाळ यांच्या आयोजनातून साकारण्यात येणारा कार्यक्रम अर्थात आदर्श शिंदे प्रस्तुत आदर्श शिंदे लाईव्ह. मित्र जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदर्श शिंदे आणि संपूर्ण टीम साठी. ओ टू प्रणव. ही अर्थात आपल्या भीमाची पुण्याई आहे, कारण त्या घटनेने हा अधिकार दिलाय की एक महिला या समितीची अध्यक्ष होऊ शकते. आणि अर्थातच मनोजजींचं पण कर्तृत्व कमी नाही आहे, कारण असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो. पण मला वाटतं या यशस्वी महिलेच्या मागे या पुरुषाचा हात आहे. एकदा या दोघांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, कल्याण शहर पूर्व आणि पश्चिम यांच्या विद्यमाने आजचा हा डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त भीम जल्लोष कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम होत असताना मी अभिमानाने सांगतो की समितीच्या वतीने गेल्या 25-30 वर्षामध्ये खूप प्रयत्न होत होते असे मोठे कार्यक्रम करण्याची, परंतु कोणी ते करू शकले नाही. परंतु आता सांगितल्याप्रमाणे अश्विनी धुमाळ यांनी फडके मैदानावर कार्यक्रम घेऊन कल्याणच्या इतिहासामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. समितीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि त्यांच्यासोबत जी टीम होती त्यात अक्षय गायकवाड आहे, प्रशांत नगरकर आहेत, अभिजित पंडित आहेत, थोरात आहेत मनीष, आणि त्यासोबत अजून इतर जे जुने लोक आहेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. मी स्वतः घनश्याम गायकवाड, रमेश बर्वे, राज बाळतकर, सुनील कांबळे, आम्ही लोक यांच्या मागे उभे आहोत. आणि यांनी एक यशस्वी कार्यक्रम करून टाकला. त्या कार्यक्रमानिमित्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कल्याणच्या आंबेडकरी जनतेने जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्या सर्व जनतेचं मी अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा या समितीच्या वतीने नवीन कार्यकारिणीचं अभिनंदन करतो. आणि मी आश्वासन देतो की या वर्षभर ही समिती असेच कार्यक्रम राबवणार आहेत आणि त्या सर्व कार्यक्रमांना आपण असंच उत्कृष्ट पाठिंबा द्या अशी मी विनंती करतो. आणि येथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. और जो लोग इतिहास से कुछ सबक नहीं सीखते उन्हें इतिहास सबक सिखाता है. और मग काय होता आमचा इतिहास? होता का आमचा इतिहास? अहो आम्ही रस्त्यावरून चाललो तरी लोकांना विटाळ व्हायचा, आम्ही कुणाशी बोललो तरी लोकांना विटाळ व्हायचा, आम्ही रस्त्यावर थुंकलो तरी लोकांना विटाळ व्हायचा. म्हणून आमच्या गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांच्या खांद्यांवर समतेचं निशाण दिलं. हो, जी लोक हजारो वर्ष गुलामीच्या बंधनात बंदिस्त होती, हो माणूस असून ज्यांना माणसासारखं बोलता येत नव्हतं, माणसासारखं राहता येत नव्हतं, तीच लोक बाबासाहेबांच्या जन्मानंतर बाबासाहेबांनी खांद्यांवर समतेचं निशाण दिल्यानंतर माणसासारखं राहू लागली, माणसासारखं वागू लागली. अरे म्हणतात ना, बरसों से बंद थे जिस घर के दरवाजे आज उसी घर का तू मेहमान है. बरसों से बंद थे जिस घर के दरवाजे आज उसी घर का तू मेहमान है. अरे मुर्दा था तू इस जग जहान में, आज तुझ में एक नई जान है. दर किनार थी तेरी बस्ती, दर किनार थी तेरी बस्ती, आज उन्हीं की गली में तेरा मकान है. जो उठे थे हाथ तेरी हस्ती मिटाने, आज वही करते तुझे सलाम है. जो दूर थे हाथ कलम से तेरी, जो दूर थे हाथ कलम से तेरी, आज उन्हीं हाथों में इस मुल्क की कमान है. हाँ हाँ, यही है वो आंबेडकर जी जिनकी वजह से आज तेरी मेरी हम सब की पहचान है, हम सब की पहचान है. यानंतर पुन्हा एकदा विचारपीठावर मी बोलू इच्छितो त्या आमच्या लाडक्या माऊलीला, जिने बाबासाहेबांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेत आणि ते कार्य आजही त्या करतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कडूबाई खरात यांचं. उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि विनंती करेन कृपया आपला सन्मान, आपलं स्वागत स्वीकारण्यासाठी कृपया धम्मपीठावर यावं.
विधानसभा शिवसेना विधानसभा संघटक रविदादा पाटील तसेच बीजेपी महिला अध्यक्ष अंजुताई अरोरा उपस्थित सर्वांचीच मी इथे नावं जाहीर करतोय कारण अर्थात प्रत्येक जण इथे कार्यक्रम ऐकण्यासाठी आलेला आहे. आरपीआयचे संतोषजी जाधव, मनसेचे कल्पेश माने, समाजसेवक निलेश मेडेकर, गौतम पंडित, बाबाजी मोरे, मुकेश पवार, शुभम वानखेडे, तुषार जाधव, धीरज बागुल, माया संदेश उमप, योगेश वनीस, बाळूशेठ कांबळे, किशोर धनगर, सुभाष सालगुडे, संतोष जाधव सर, मनोज जाधव, अण्णा पंडित, समीर वानखेडे, रमेशजी हनुमंते, सनी अरोरा, सतीश उगले, शीतलताई विखनकर, मीनाक्षी डोईफोडे, राकेश पाठक, सर्वांनाच विनंती करेन ज्यांची नावं मी इथे जाहीर केलेली आहे, कृपया आपल्याकडे वेळ कमी आहे आणि सर्वजण अजूनही ऐकण्यासाठी उत्सुक आहेत, त्यामुळे या आनंदामध्ये विरजन घालणार नाही. त्यामुळे सर्वांची नावं जाहीर केली त्यांनी कृपया धम्मपीठावर येऊन आपलं स्वागत इथे स्वीकारायचं आहे. धन्यवाद. काणेकर काका, काणेकर काका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याण पूर्व पश्चिमच्या वतीने भीमजल्लोष 2019 उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत. रमेश हनुमंते, राकेश पाठक, हॅलो 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 सर्व उपस्थित मान्यवर प्रेक्षक आणि पत्रकार बंधूंचं स्वागत. हॅलो भीमाबाईच्या एका पोरानं आवाज हॅलो हॅलो भीमाबाईच्या एका पोरानं कहर केलं माय. अरे जो तो जय भीम बोलायला लागला तो हार गेला माय. आणि आता किती एका कवीनं म्हणलंय भीम 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 लढला एकटा हो भीम लढला एकटा. दिल्लीला तो जाऊन भीम लढला एकटा. बाबासाहेब एकटे लढलेत. आता आपण किती जण आहे आणि बाबासाहेबांना जिकडे तिकडे आनंद केलेला आहे. माझं जे गाणं मी गाते ते औरंगाबाद मध्ये मी बाबासाहेबांचं प्रबोधन करून खाल्लेलं आहे. त्या गाण्याला मी पुढे आलेले आहे आणि ते आमच्या सुषमाताईचं गाणं आहे. त्यानं म्हणलेलं आहे ते पण मी गाते.
का घेतले गुरु का घेतले गुरु हातात झाडणार डोईवर शेणाची पाटी कपडा न लत्तर खायाला भत्तात फजिती होती माय मोठी आणि माया अभिमान माया बापान अभिमान माय सोन्यानं भरली होती माया अभिमान अभिमान माय सोन्यानं भरली होती विमान माय सोन्यानं भरली ओटी मला विमान विमान माय सोन्यानं भरली ओटी का घेतले गुरु हातात झाडणार डोईवर शेणाची पाटी कपडा न लत्तर खायाला भत्ता फजिती होती माय मोठी आणि माया अभिमान माया बापान अभिमान माय सोन्यानं भरली होती माया अभिमान अभिमान माय सोन्यानं भरली होती माया विमान विमान माय सोन्यानं भरली ओटी माया विमान विमान माय सोन्यानं भरली ओटी मुडक्या झोपडीले होती माय मुडकी ताटी फाटक्या लुगड्याले होते माय 17 गाठी फाटक्या लुगड्याले होते माय 17 गाठी अरे पोरग झालं साहेबानी सुना झालं साहेबनी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी अहो सांगतात ज्ञानाच्या गोष्टी माया अभिमान माया बापान अभिमान माय सोन्यानं भरली होती माया अभिमान अभिमान माय सोन्यानं भरली होती माया विमान विमान माय सोन्यानं भरली ओटी माया विमान विमान माय सोन्यानं भरली ओटी सांगू सांगू मी केले माय मला ते कष्ट नव्हतं मिळत घरगट आणि उष्ट नव्हतं मिळत माय घरगट आणि उष्ट अरे असाच घास दिला अभिमान झकच वाटी वाटी असाच घास दिला अभिमान झकच वाटी वाटी आणि माया अभिमान माया बापान अभिमान माय सोन्यानं भरली होती माया अभिमान अभिमान माय सोन्यानं भरली होती माया विमान विमान माय सोन्यानं भरली ओटी माया विमान विमान माय सोन्यानं भरली ओटी मोवा उत्तम माय खेळता मिळता होता तवा सारंगचा कुळीत पत्ता नव्हता तवा सारंगचा कुळीत पत्ता नव्हता अरे पूर्वीच्या काळात असंच होतं न बातमी नाही हो खोटी पूर्वीच्या काळात असंच होतं न बातमी नाही हो खोटी अरे माया अभिमान माया बापान
भीमान मा सोन्याने भरली ओटी माया भीमान भीमान मा सोन्याने भरली ओटी भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी हाय माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी और का घेतले करू हातात झाडणार डोईवर शनाची पाटी कपडा न लता रे खायाला भत्ता फजिती होती माय मोठी आणि माया भीमान माया बापार ओ भीमान माय सोन्याने भरली ओटी माया भीमान भीमान माय सोन्याने भरली ओटी भीमान भीमान माय सोन्याने भरली ओटी माया भीमान भीमान माय सोन्याने भरली ओटी माया भीमान भीमान माय सोन्याने भरली ओटी भीमान भीमान माय सोन्याने भरली आयोजित भीम जल्लोष 2019 राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रमेशजी हनुमंते विनंती करतो कृपया आपण यानंतर धम्मपीठावर यावं. या विचारपीठावर मी पुन्हा एकदा बोलवू इच्छितो ते महाराष्ट्राचे लाडके गायक शिंदेशाहीचा कणकणीत नाण आदर्शजी शिंदे यांना हॅलो कडूबाई खराती आहेत. मला आठवलं की आमच्या कार्यक्रमात त्या आल्या होत्या एकदम कडकमध्ये आणि त्यांनी हे गाणं माझ्यासोबत गायलं होतं. 2 ओळीच गायल्या होत्या. त्यांना माहीत आहे हे गाणं म्हणून मी त्याला आवर्जून इकडे बोलवलं. मला आवडेल त्यांच्यासोबत गायला. त्यांचा इतका गोड गळा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. असं टॅलेंट असे गायक पुढे यायला पाहिजेत. हे मागा ना कुणी पुढंच आम्ही मागा ना कुणी पुढंच आम्ही पुढंच आम्ही मागा ना कुणी पुढंच आम्ही मागा ना कुणी पुढंच आम्ही मागा ना कुणी पुढंच आम्ही पुढंच आम्ही मागा ना कुणी पुढंच आम्ही मागा ना कुणी पुढंच आम्ही मागे ना कोणी पुढंच आम्ही अरे आलो या साऱ्यांच्या भोर आम्ही आलो या साऱ्यांच्या भोर भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर भीत नाही कोणाच्या बापाला ही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर भीत नाही कोणाच्या बापाला ही भीमाची पोर ए मागा ना कुणी पुढंच आम्ही मागे ना कोणी पुढंच आम्ही मागे ना कोणी पुढंच आम्ही अरे आलो या साऱ्यांच्या भोर आम्ही आलो या साऱ्यांच्या भोर आलो या साऱ्याच्या मोर अरे भीत नाही कोणाच्या बापाला आणि भीमाची पोर भीत नाही कोणाच्या बापाला आणि भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर फिरतोय आज समाज साऱ्या भारतभर संविधानाचं राज थाटामाटात फिरतोय आज समाज साऱ्या भारतभर संविधानाचं राज थाटामाटात फिरतोय आज समाज साऱ्या भारतभर संविधानाचं राज अरे हातपाय चोळून मनात
कोणाच्या बापाला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलायला जावं तर अख्खी रात्र कमी पडेल, पण फक्त इतकंच म्हणावंसं वाटतं की दिनांच्या दुःखासाठी तू खरे चिंतन केले, दिनांच्या दुःखासाठी तू खरे चिंतन केले, ते दुःख घालविण्या बा भीमा विचार मंथन केले, तमाम बहुजनांच्या उद्धारासाठी तू कायाचे चंदन केले, तमाम बहुजनांच्या उद्धारासाठी तू कायाचे चंदन केले, आणि म्हणूनच भीमराया तुला साऱ्या जगाने वंदन केले, साऱ्या जगाने वंदन केले. त्या महामानवाला मानवंदना देण्यासाठी मी पुन्हा एकदा विचारपीठावर बोलू इच्छितो जनार्दन धात्रक यांना. सगळ्यांच्या जरा वरती टाळ्या हव्यात. या बा दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा, दीन दुबळाना झाला सावली, त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली. दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा, दीन दुबळाना झाला सावली, त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली. दलितांच्या कुटुंबात जन्म त्यानं घेतला, शिक्षणाच्या अमृताचा पाना त्यानं पाजला, ध्यान घेऊन या सारा बंधुभाव वेचला, ध्यान घेऊन या सारा बंधुभाव वेचला, अन्यायाच्या ज्वाळांनी निखारा पेटला, दलित उद्धाराची आन त्यानं घेतली, त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली. ढोर पाणी पिती दलित राही दूर, कंठ त्याचा कोरडानी डोळ्यामध्ये पूर, जाणून या मन त्यांचं भीम हो धीर, जाणून या मन त्यांचं भीम हो धीर, फुलं केलं महाडच तळच बदार, असा दलितांना दिलं पाणी ओघळी, त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो त्यानं माणसाला माणुसकी धावली. हो दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा, दीन दुबळाना झाला सावली, त्यानं माणसाला माणुसकी धावली, हो 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 त्यानं माणसाला माणुसकी धावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. गर्व से कहो, शान से कहो, सीना तान के कहो. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या महामानवाला
मानवंदना देण्यासाठी मी अशा एका माऊलीला बोलवतोय, ज्या माऊलीनं तळागाळात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रबोधनात्मक काव्यातून पोहोचवण्याचं फार मोठं असं कार्य केलंय, जी माऊली आज देखील सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन बाबासाहेबांचे विचार पोहोचवते. त्या माऊलीला मी या विचारपीठावर बोलवू इच्छितो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कडूबाई खरात यांचं. वाजू दे हलकी सांभाळशी सलगी येऊ दे उधाण ढोलाला हारमनीत सपान मुठीत जपून भिडाल माती या भाळाला भन्नाट गाण्याच्या सुनाट तालावर भन्नाट गाण्याच्या सुनाट तालावर ठेका धरू बेधडक कडक 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 एकदम कडक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याण पूर्व कल्याण पश्चिम शहर या समितीच्या अध्यक्षा, कार्यक्रमाच्या आयोजिका अश्विनी मनोज धुमाळ थोरात तसेच स्वागताध्यक्ष मनोज धुमाळ या दोघांनाही विनंती करेन आज इथे उपस्थित अर्थात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, लाडका आवाज आणि मूळचे कल्याणकर आदर्शजी शिंदे यांचं आपण इथे स्वागत करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. कार्यक्रमाच्या आयोजिका आणि समितीच्या अध्यक्षा अश्विनी मनोज धुमाळ थोरात तसेच स्वागताध्यक्ष मनोज धुमाळ दोघांनाही विनंती करतो, आपल्या सर्वांचे लाडके गायक, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदर्शजी शिंदे यांचं आपण इथे स्वागत करावं. तसंच आपल्या या समितीचे सर्व कार्यकारिणी सदस्य सर्वांनाच विनंती करेन आपण देखील पुढे यायचंय. प्रशांत नगरकर, अभिजित पंडित, अक्षय गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याण पूर्व कल्याण पश्चिम आयोजित भीम जल्लोष 2019 महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदर्शजी शिंदे यांचं स्वागत करत आहोत आपण. वाजू दे हलकी सांभाळशी सलगी येऊ दे उधाण ढोलाला हारमनीत सपान मुठीत जपून भिडाल माती या भाळाला तसेच प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम सादरकर्त्या कडूबाई खरात यांचं देखील आम्ही स्वागत करू इच्छितो. मी या समितीच्या अध्यक्षा, कार्यक्रमाच्या आयोजिका अश्विनीताई धुमाळ तसेच स्वागताध्यक्ष मनोज दादा धुमाळ आणि सर्व कार्यकारिणी सदस्य सर्वांनाच विनंती करेन आपण कडूबाई खरात यांचं इथे स्वागत करावं. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जय भीम, हात उंचावून जय भीम. पुन्हा एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदर्शजी शिंदे यांचं मनापासून स्वागत. जय भीम, जय भीम, जय भीम. या ठिकाणी आमच्या ताई अश्विनीताई धुमाळ यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. पण एवढ्या मोठ्या महान हस्तीचं मला सुद्धा दर्शन झालंय. खूप आनंदाची गोष्ट आहे. आदर्श दादाच्या सोबत आणि मी त्यांच्या टेजवर आले म्हणून सनी खूप आनंद झालेला आहे मला. पण मी त्यांच्या पुढे काय म्हणू मला ते उमजत नाही आहे. कसं येडवाकडं गाणं सादर करते, गोड मानून घ्यावं. जरी कामा माझी भीमाई
भीमाई जरी का माझी भीमाई जन्माला यादीच नसती जरी का माझी भीमाई माझी भीमाई माझी भीमाई जरी का माझी भीमाई जन्माला यादीच नसती कि मानवान मानस्थिती अशी राहिलीच नसती जर का माझ्या भीमान माझ्या माझ्या भीमान जर का माझ्या भीमान क्रांतीची आरोळी दिलीच नसती माझ्या भीमान औरंगाबाद माई देलाय अशी जर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की मानसा तू माणूस बन मानसा तू माणूस बन जो माणुसकीचा धडा बाबासाहेबांनी आपल्याला दिलाय आणि त्या बाबासाहेबाच्या कृपा आशीर्वादाने आपण जे जेवण करत आहे ते माझं गाणं तुम्ही व्हॉट्सअपला ऐकलेलंच आहे ते गाणं मी सादर करते की बाबासाहेबाची सही आहे जे तुम्ही आपण जेवण करता त्याच्यावर सुद्धा बाबासाहेबाची सही आहे आणि मी त्या गाण्यातून सादर करते या ठिकाणी जो पहिला माझा कार्यक्रम झाला माझे संदेश दादा उमप त्यांच्या सोबत आणि आमचे दादा सोबत होते वाजवायला दुसरा कार्यक्रम झाला परेशान दादा मोहिदे आणि माझी लायकीच नव्हती एवढं याच्यावर मी गाणं म्हणेन नसेल आणि आज जे कार्यक्रम चाललेत पण आमच्या आदर्श दादा सोबत खूप आनंदाची गोष्ट आहे मी पायासाठी सुद्धा तरसत होते की मला कधी दर्शन होईल कधी भेटेल अशा माणसाला देव म्हणलं जात आहे देव तर म्हणतच नाही आपण पण भगवान गौतम बुद्ध बाबासाहेबांनी सांगितलंय की 4 भाषण 10 भाषण बोलणाराचे आणि 1 गाणं कलाकाराचं बाबासाहेबाचं वाक्य आहे म्हणून मी दुसऱ्या गाण्याला सुरुवात करते पितळ हे किती झनकलं तरी सोन्याचा भाव घेईन ग पितळ हे किती झनकलं तरी सोन्याचा भाव घेईन का इळा ह्यो किती गाजला तरी कुराडीचा खाव घेईन का इळा ह्यो किती घासला तरी कुराडीचा घाव देईन का पितळ हे किती झनकलं तरी सोन्याचा भाव घेईन का आणि माझ्या बाबासाहेबासारखा हिरा माझ्या बाबासाहेबासारखा हिरा जर मातीत पडला तर चमकल्याशिवाय राहीन का चमकल्याशिवाय राहीन का आणि म्हणून आमचे कवी म्हणतात अरे छाती ठोकून सांगतोय र मी लाखो लोकात छाती ठोकून सांगतोय र मी लाखो लोकात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात अरे इंडिया है सारा माझ्या
माझ्या भीमाच्या धाकात माझ्या भीमाच्या धाकात छाती ठोकून सांगतोय मी लाखो लोकात छाती ठोकून सांगतोय मी लाखो लोकात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात अरे धनवान बलवान असो रे किती भीम कलमाची त्याला रे भीती अरे ओर जुलूम अन्यायाप्रती ओर जुलूम अन्यायाप्रती कैला भीमाचा करतोय माती धनवान बलवान असो रे किती भीम कलमाची त्याला रे भीती जव्हार तुला मान्य या प्रती कायदा भीमाचा करतोय माती अशी किमया है नारी त्याच्या पेनाच्या टोकात अशी किमया है नारी त्याच्या पेनाच्या टोकात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात आज इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात नामदार आमदार असो खासदार घटनेचे सारे तेचा कर अरे कोर्टामधलो जे वकील कोर्टामधलो जे वकील पाऊल घटना करी कारभार हाती कायद्याची येसन भल्या भल्याच्या नाकात हाती कायद्याची येसन भल्या भल्याच्या नाकात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात छाती ठोकून सांगतोय मी लाखो लोकात छाती ठोकून सांगतोय मी लाखो लोकात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात अरे इंडिया है सारा माझ्या भीमाच्या धाकात 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 जय भीम जगात महामानवाच्या रूपातच जन्म घ्यावा लागतो. जगात महामानवाच्या रूपातच जन्म घ्यावा लागतो. पुढे तो महामानव आपल्या कर्तृत्वानं आणि गुणकौशल्यानं महामानव म्हणून सिद्ध होतो. जगाच्या याच नियमानुसार 14 एप्रिल 1891 ला एका महामानवाचा जन्म झाला. धन्य झाली ती महूची माती. महूची माती आनंदानं नाचू लागली, आनंदानं गाऊ लागली.
सुभेदार रामजी सकपाळ यांच्या उदरी 14वर रत्न जन्माला आलं. बहुजनांचा त्राता जन्माला आला, बहुजनांचा उद्धारक जन्माला आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात भीम नावाचं हे बाळ जेव्हा जन्माला आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात भीम नावाचं हे बाळ जेव्हा जन्माला आलं, तेव्हा त्यानं थेट सूर्याशी नजर मिळवली. ते त्या सूर्याला म्हणाले, हे सूर्या, तू जर तिथला सूर्य आहेस तर मी इथला सूर्य आहे. तू जर तिथला सूर्य आहेस तर मी इथला सूर्य आहे. तू तिथल्या ताऱ्यांना प्रकाशमय कर, मी इथल्या साऱ्यांना प्रकाशमय करतो. मी इथल्या साऱ्यांना प्रकाशमय करतो. आणि खरोखरच त्या दिवशी सूर्य उगवताना देखील लाजत होता. अरे म्हणतात ना, निळ्या नभामध्ये जणू ध्वनी निनादला, दिनांचा वाली आला जन्माला आला. अहो महू गावाला आनंद झाला अन भीमाईच्या पोटी बाळ भीम जन्मला. 14 एप्रिलची ती उजाडली पहाट, भीम सूर्य प्रकाशाची पसरली लाट. अरे निळ्या नभामध्ये निळा तारा चमकला अन भीमाईच्या पोटी बाळ भीम जन्मला, बाळ भीम जन्मला, बाळ भीम जन्मला. त्या महामानवाला मानवंदना देण्यासाठी मी या विचारपीठावर आमंत्रित करतो महाराष्ट्राचे लाडके गायक शिंदेशाहीचं खणखणीत नाण आदर्शजी शिंदे यांना. सर्व प्रेक्षकांना सर्वात आधी मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा, निळा, कडक, क्रांतिकारी जय भीम. नक्कीच आज थोडा जास्त आनंद आहे, कारण कल्याणमध्ये कार्यक्रम करतोय म्हटल्यानंतर माझ्या होमटाउन मध्ये बॅटिंग करतोय असा एक फील येतो मला. तुम्ही सर्वांनी शिंदे फॅमिलीवर खूप प्रेम केलेलं आहे, आतापर्यंत खूप साथ दिली आहे. पूर्ण फॅमिली आमची इथेच आहे, अजूनही आहे. सगळ्यात आधी सर्वांचे धन्यवाद की इतकं प्रेम पूर्ण कल्याणकरांनी दिलेलं आहे. माझे आजोबा प्रल्हादजी शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी नेहमी माझ्या वडिलांचं पहिलं गाणं गात असतो. तर त्यांचं पहिलं रेकॉर्डेड गीत आपल्यासमोर सादर करेन. त्यानंतर आपल्या काय फरमाईशी असतील त्या मला नक्की कळवा. एकदा अश्विनी आणि आमच्या मित्रासाठी एकदा जोरदार कडक टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण गेले 2 महिने त्यांची पूर्ण टीम इतकी मेहनत करते या कार्यक्रमासाठी, आणि आज मी त्यांचं अभिनंदन करू इच्छितो की हा कार्यक्रम मोठ्या दिमागात तुम्ही साजरा करताय. थँक्यू व्हेरी मच. घालू काही प्रॉब्लेम आहे का टेक्निकल? हा नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है, नाम भीमराव का, नाम भीमराव का जब मुंह से निकल जाता है तो दर्दमंदों का कलेजा भी दहल
जाता है उनके गम में उनके गम में हर एक इंसान बहाता है आंसू। अरे मोम क्या चीज है ये पत्थर भी पिघल जाता है। सोनियाची उगवली सकाळ ओ सगळ्यांच्या रिदम मध्ये काळा पाहिजे मला हे बघ। सोनियाची उगवली सकाळ ओ सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ। सोनियाची उगवली सकाळ ओ सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ। भीमाई माता प्रसूत होता भीमाई माता प्रसूत होता हर्षित झाले ते रामजी पिता हर्षित झाले ते रामजी पिता हर्षित झाले ते रामजी पिता। भीमाई माता प्रसूत होता भीमाई माता प्रसूत होता हर्षित झाले ते रामजी पिता हर्षित झाले ते रामजी पिता हर्षित झाले ते रामजी पिता। धन्य झाली कुळी सकपाळ हो धन्य झाली कुळी सकपाळ कुळी सकपाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ। तारीख 14 एप्रिल माहे तारीख 14 एप्रिल माहे महू गावात हे वारे वाहे महू गावात हे वारे वाहे महू गावात हे वारे वाहे। तारीख 14 एप्रिल माहे तारीख 14 एप्रिल माहे महू गावात हे वारे वाहे ठेंगणे 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 गे भासे आभाळ ओ ठेंगणे गे भासे आभाळ भासे आभाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ। रूप तेजस्वी चंद्रा परीते रूप तेजस्वी चंद्रा परीते झळकत होते अवनी भरीते झळकत होते अवनी भरीते झळकत होते अवनी भरीते। रूप तेजस्वी चंद्रा परीते रूप तेजस्वी चंद्रा परीते झळकत होते अवनी भरीते केला सुखाने प्रतिपाळ ओ
प्रतिफळ सुखाने प्रतिफळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले भीमबाळ जन्मास आले थँक यू. खूप गाणी आपल्या समोर सादर व्हावी. माझं आंबेडकरी चळवळीतील पहिलं गीत, ज्या गीताला तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिलं, ते गाणं आपल्यासमोर आता सादर करतो. खूपशी गाणी आहेत आणि काहीतरी डेडलाईन आहे, त्यामुळे मला तुम्हा सर्वांची साथ हवी आहे. मिळेल का? सुरू करतो माझं गाणं. कोणीही केली नाही तशी क्रांती करून दावली, कोणीही केली नाही तशी क्रांती करून दावली. जातीवाद्याला देऊन टक्कर 14 रोझळ भरून दावली. निसर्ग नियमाप्रमाणे तर पाणी आग विझवते, पण माझ्या भीमाने तर पाण्यालाच आग लावली. निर्भीड बाणा One, two, three, go!
निर्भीड बाणा तोफ खाना निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला 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 पाषाणाला पाझर फोडणारा माझा भीम होता वैर्याला ज्ञान बलाने झोडणारा माझा भीम होता काय वर्णू महती त्या युगंधराची अरे मनुला मातीत गाडणारा माझा भीम होता निर्भीड बाणा तोफ घालणार रणात धडाडला निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला निर्भीड बाणा तोफ घालणार रणात धडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला निर्भीड बाणा तोफ खाना निर्भीड बाणा तोफ खाना निर्भीड बाणा तोफ खाना रणात धडाडला 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 महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला 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 करील संगर मानव मुक्तीसाठी चित करील गाढील नीती ही कर्मठ खोटी असं म्हणताच उठती खालांच्या माती म्हणताच उठती खालांच्या माती सुळत फडाडला असं म्हणतात उडती खालाच्या माती सुरत फडाडला असं म्हणतात उडती खालाच्या माती सुरत फडाडला असं म्हणताच उठती खालांच्या माती सुळत फडाडला असं म्हणताच उठती खालांच्या माथी सुळतो फडाडला सुळतो फडाडला 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 हे असं म्हणताच उठती खालांच्या माथी सुळत फडाडला असं म्हणतात उडती खालाच्या माती सुरत फडाडला असं म्हणतात उडती खालाच्या माती सुरत फडाडला असं म्हणताच उठती खालांच्या माथी सुळत फडाडला महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला 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 सा रे 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 गा 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 रे रे निसा सा रे 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 गा 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 रे रे निसा सा रे 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 गा 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 रे रे निसा सा रे 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 गा 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 रे रे निसा सा रे 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 गा 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 रे रे निसा सा रे 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 गा 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 रे रे निसा सा रे 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 गा 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 रे रे निसा सा रे 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 गा 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 रे रे निसा
भाषणा नाही मरणार हिंदू यवनाची घोषणा घाम फोडीला काळ्या रामाच्या भाषणा नाही मरणार हिंदू यवनाची घोषणा चातुर्वर्णी मनुची धरणी चातुर्वर्णी मनुची धरणी चातुर्वर्णी मनुची धरणी डोलारा घडाडला 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 निनिजा 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 गाजा 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 चातुर्वर्णी मनुची धरणी डोलारा घडाडला 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 महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव कडाडला 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 बहिष्कृतांचा भारत बहिष्कृतांची धरणी केली प्रबुद्ध दिन राज तथागताच्या शरणी बहिष्कृतांचा भारत बहिष्कृतांची धरणी केली प्रबुद्ध दिन राज तथागताच्या चरणी देता भीमगणका रूढीचा मनका देता भीमगणका रूढीचा मनका मोडताच कडाडला 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 महाड नाशिक मुखेड पुण्यात भीमराव 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 कडाडला आता जे गाणं आपल्यासमोर मी सादर करणार आहे ते गाणं ज्यावेळेस मी आणि माझे बंधू उत्कर्ष शिंदे आम्ही दोघे कंपोज करायला बसलो होतो त्याचा एक मुखडा आमच्यासमोर आम्ही चाल त्याला दिली त्या शब्दांना सूर दिले आणि तेव्हा असं वाटलं की हे गाणं फक्त आणि फक्त माझे वडील गाऊ शकतात आणि हे गाणं त्यांच्याकडून आपण रेकॉर्ड करूया पण त्या गाण्याच्या प्रेमात मित्रांनो मी आतापर्यंत कुठेही सांगितलेलं नाही पण त्या गाण्याच्या त्या शब्दांच्या त्या चालीच्या प्रेमात मी स्वतः इतका पडलो की मी स्वतः थोडासा सेल्फिश झालो आणि म्हटलं की हे गाणं मीच गाणार आहे कारण अशा पद्धतीचं माझं गाणं आतापर्यंत मी गायलेलं नव्हतं आणि ते गाणं कुठलं आहे ते ऐका
नव्हतं मिळत पोटाला 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 नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला 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 पोटाला आता कमी नाही नोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला 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 माझ्या भीमाची पुण्याई अश्विनीला बघितलंय का आज भीमाची पुण्य नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला आता कमी नाही नोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या भीमाची पुण्याई माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला 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 नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला आता कमी नाही नोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या भीमाची पुण्याई माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला 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 पिढ्यानी गुलामी साहिली आमच्या पिढ्यानी गुलामी साहिली आमच्या पिढ्यानी गुलामी साहिली या आमच्या पिढ्यानी गुलामी साहिली आमच्या पिढ्यानी गुलामी साहिली आमच्या पिढ्यानी गुलामी साहिली ती कित्येक जीवनभर जीवनाची काहिली जीवनभर जीवनाची काहिली ही कित्येक जीवनभर जीवनाची काहिली लई त्रासलो आम्ही लई त्रासलो आम्ही त्या पाण्याच्या घोटाला लई त्रासलो आम्ही या पाण्याच्या घोटाला लई त्रासलो आम्ही या पाण्याच्या घोटाला त्या पाण्याच्या घोटाला त्या पाण्याच्या घोटाला माझ्या भीमाची पुण्याई
माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला 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 माझा आवडता अंतर आहे तुमचाही असेलच त्या बायानी भोगिली लाचारी 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 आज आवाज उठवी ती त्या दिल्लीच्या दरबारी आज आवाज उठवी ती त्या दिल्लीच्या दरबारी आज आवाज उठवी ती त्या दिल्लीच्या दरबारी आता पोरी लावी ती आता पोरी लावी ती लावी ती लावी ती आता पोरी लावी ती लाली ओठाला आता पोरी लावी ती लाली ओठाला आता पोरी लावी ती लाली ओठाला ती लाली ओठाला ती लाली ओठाला माझ्या भीमाची पुण्याई माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला 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 नाही जायाचा आमच्या तो घामाचा वास नाही जायाचा मुझा तो घामाचा वास नाही जायाचा मुझा तो घामाचा वास नाही जायाचा आमच्या तो घामाचा वास नाही जायाचा मुझा तो घामाचा वास नाही जायाचा मुझा तो घामाचा वास बिन पगारी चाकरी होती 24 तास पगारी चाकरी होती 24 तास बिन पगारी चाकरी होती 24 तास नाही जायाचा आमच्या तो घामाचा वास नाही जायाचा मुझा तो घामाचा वास नाही जायाचा मुझा तो घामाचा वास बिन पगारी चाकरी होती 24 तास बिन पगारी चाकरी होती 24 तास बिन पगारी चाकरी होती 24 तास आता सुगंध येतो या आता सुगंध येतो या आता सुगंध येतो या सुटफुट कोटाला 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 या सुटफुट कोटाला या सुटफुट कोटाला माझ्या भीमाची पुण्याई माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला 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 माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला
चाकी फिरवतो कोणी बाईक फिरवतो चार चाकी फिरवतो कोणी बाईक फिरवतो चार चाकी फिरवतो आजची परिस्थिती काय आपली कोणी बाईक फिरवतो चार चाकी फिरवतो कोणी बाईक फिरवतो चार चाकी फिरवतो कोणी बाईक फिरवतो चार चाकी फिरवतो या जगात मोठे पण दीननाथ फिरवतो या जगात मोठे पण दीननाथ फिरवतो या जगात मोठे पण दीननाथ फिरवतो आज आम्हाला राहायला आज आम्हाला राहायला हाय बंगला मोठाला आम्हाला राहायला हाय बंगला मोठाला आज आम्हाला राहायला हाय बंगला मोठाला हाय बंगला मोठाला हाय बंगला मोठाला माझ्या भीमाची पुण्य